महिला दिन भाषण. जिथे स्त्रियांना सन्मान मिळतो, तिथे खरा समाजाचा विकास होतो. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, आज 8 मार्च रोजी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहोत. हा दिवस महिलांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महिला दिनाची सुरुवात 1909 मध्ये अमेरिकेत झाली. यानंतर 1911 मध्ये अनेक देशांनी अधिकृतपणे तो स्वीकारला. अखेर 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. स्त्रियांना त्यांचे समान हक्क मिळवून देणे आणि या समाजात त्यांच्या सन्मानासाठी जनजागृती करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आजच्या काळात महिलांनी अनेक क्षेत्रात पुरुषांसोबत खांद्याला खांदा देऊन आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगाला प्रेरणा देणाऱ्या अनेक महिला इतिहास घडवताना आपल्याला दिसल्या आहेत. परंतु आजही अनेक ठिकाणी महिलांसोबत अत्याचार, हिंसाचार, लैंगिक भेदभाव आणि असमानता दिसते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री सशक्तीकरण आणि समानतेच्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा संदेश मला सर्वांपर्यंत पोहोचवावासा वाटतो. यासाठी अनेक उपाययोजना करता येतील, जसे की शिक्षणाला प्रोत्साहन देता येईल, स्त्रियांसाठी समान संधी त्याचबरोबर समान वेतन देखील देता येईल, महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे करता येतील. या सर्वांसोबतच अनेक राजकीय, व्यावसायिक आणि प्रशासकीय ठिकाणी स्त्री नेतृत्वाला प्रोत्साहन देऊन आपण स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतो. शिक्षणाशिवाय सशक्तीकरण शक्य नाही हे आपल्याला पटले असले तरी आचरणात आणल्याशिवाय हे शक्य होणार नाही. स्त्री नेतृत्वाला प्रोत्साहन देऊन आपण त्यांची निर्णय क्षमता वाढवू शकतो. महिला दिन हा केवळ एक दिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा आपण सर्वांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे आणि स्त्रियांच्या योगदानाची जाणीव करून देणे देखील गरजेचे आहे, असे मला वाटते. समाजाच्या प्रगतीसाठी सशक्त महिला वर्ग निर्माण करणे आपल्याच हातात आहे. सशक्त महिला म्हणजेच सशक्त समाज. धन्यवाद.